बूथ बदलण्याचा बेकायदेशीररित्या अधिकार यांना कोणी दिलेला आहे? म्हणजे मतदानातील 14 मतदान यंत्रामध्ये फेरबदल केला असलेला त्यांनी झाकण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. त्याचा हा पुरावा आहे. तुमच्यापर्यंत हा पुरावा देखील मी पाठवत आहे. मित्रांनो, मोठ्या शाजूपणाने त्यांनी 14 मतदान यंत्रामध्ये दुरुस्त्या करून घेतल्या, परंतु ऍक्च्युअल 17 मतदान यंत्रांमध्ये फॉल्ट झालेला होता. फॉल्ट कसा झालेला होता मित्रांनो, तो मी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्हाला इथं करून दाखवेल. मित्रांनो, स्ट्रॉंग रूम मध्ये मतदान यंत्र पोहोचले. 18 तारखेपर्यंत निवडणूक अधिकारी सांगतात आपल्याला 75ची आकडेवारी, आणि 18 तारखेला स्ट्रॉंग रूम मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी या बीजेपीला ओरिजिनल मतदान यंत्र चोरून घेऊन जाण्यास मदत केली आणि बीजेपीने कुठल्या तरी गोडाऊनमध्ये डुप्लिकेट मतदानांमध्ये मतदानाची जी काही सेटिंग करण्याचा कार्यक्रम केला होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून 17 मतदान यंत्रांमध्ये चूक झाली. 17 मतदान यंत्रामध्ये 14 मतदान यंत्र त्यांनी दुरुस्त केले, परंतु दुसऱ्याच दिवशी मी हरकत नोंदवल्या कारणामुळे या ठिकाणी प्रशासन जागृत झालं आणि बरेच कागदपत्र सीलबंद झाले. त्याच्यामुळे त्यांचा नाईलाज सुटला आणि या गुन्हेगारांकडून अजूनही 3 मतदान यंत्रांमधला पुरावा त्यांच्या असं सही शिक्क्याच्या ज्याला आम्ही पहिलेच बोललो होतो, शासकीय चौकटीच्या बाहेरचा पुरावा देणार नाही. व्हिडिओ कॅसेट काढून आणले आणि ते व्हिडिओ कॅसेटचं लाईव्हमध्ये पाठवायची खरी का खोटी हे करायला रिकामा नाही. त्यांच्या असं सही शिक्क्याचा पुरावा सांगत आहे की त्यांनी काय पाप केलेला आहे. अजूनही पोलीस अधीक्षकांना विनंती करतो, ओरिजिनल मर्दाच्या औलाद असावं आणि खरंच देशभक्त असाल तर या चौकात या. छपरी गुंडांजवळ गुंडागिरी मिटवण्याचं तुमचं ते तोफान दाखवतो तुम्ही देशभक्त सिद्ध होऊ शकत नाही. या देशाची लोकशाहीचा खून ज्यांनी केलेला आहे त्यांच्या खुनामध्ये आपण देखील बरोबरीचे वाटेकरी आहेत. हा पुरावा मी या ठिकाणी देत आहे आणि तो पुरावा सिद्ध झाल्यानंतर या जनता जनार्दन मायबापचे डोळे खाण्याची हिंमत तुमच्यात असेल आणि ओरिजिनल बापाची औलाद असाल तर या चौकात या. एवढं बोलण्याची हिंमत तोच ठेवू शकतो त्याच्याजवळ खरोखर पुरावा आहे आणि तो पुरावा सिद्ध करण्याच्या अगोदर एक प्रात्यक्षिक करून दाखवतो मित्रांनो. पैसे दिले ना या मतदान यंत्राला असं समजून घ्या तुम्ही, हे मतदान यंत्र आहे चेक करा भविष्य. आणि याचा अनुक्रमांक आहे मतदान क्रमांक 1. 25 मतदान झालं याच्यावर समजा. दुसरा कोणी बी या एकदम कृपया लगेच या. या भाऊ या, कोण बी एक जण या, लवकर या. हे दुसऱ्या मतदान केंद्रावर किंवा दुसऱ्या रूम मध्ये मतदान हो रहा है. 10 मतदान इसके अंदर में डाल, किधर भी डाल, तेरे को जिधर पड़े उधर डाल, किधर भी डाल. नोटा में भी डाल दिया, सबको भी चलेगा, मगर किधर भी डाल. कोई लायक नहीं है शहर में, ऐसा समझ के नोटा में डाल दे बाजू में, कोई टेंशन नहीं. भरपूर जागा या समोर, काय टेन्शन नाही. खुर्च्या आहे भरपूर, खुर्च्या अजून टाकून त्यांपासून घ्यायला लागणार. गेलं पॅक करा. पत्रकार बांधवा तुम्ही घ्या आणि लिहून घ्या की मतदान क्रमांक 1 मध्ये आपलं 25 मतदान आहे. लिहिलं. आणि मतदान क्रमांक 1 हा फरक आहे, फक्त हा फरक आहे. मतदान क्रमांक सारखा जास्त समजून घ्या, फक्त ऑब्लिक 1 मध्ये त्याला 1 या चौकामध्ये ज्याच्यामध्ये जी काही जादू टोना अमुक धमुक जे काही असेल त्याने ते वापरावं. आणि मतदान क्रमांक 1 मधलं 25 मतदान क्रमांक 1 मध्ये टाकावून दाखवा. यांना हात न लावता. आणि मतदान क्रमांक 1 मधलं 10 मतदान
हात न लावता इथं टाकून दाखवा. याला बोला प्रयोग करायचा त्याने कळलं, याला हात न लावता होऊ शकतं. जोरात बोला, होऊ शकतं. परंतु या आपल्या धुळे विधानसभा मतदारसंघात तो इतिहास झाला. कसा झाला? कोण आलं तो वरती या दोघं. हे झालं डुप्लिकेट मतदान यंत्र. हे आता बीजेपीच्या गोडाऊनमध्ये तयार झालं. सगळे पाकिट दे. कोणी बी या, ज्याला वाचता आली त्याला कृपया वरती यायला लगेच. पत्रकार बांधवांना कोणी बी यावरती. अरे या तुमच्या करता मी तर जिगर हातात घेऊन आलेलो. कोणतरी याला ज्याला वाचता येईल तसे त्याने या ना. आता या पत्रकार बांधवांनो, हे पुरावे तुमच्या करता. किती लोक आले तिथं? किती आहेत? 516 गेलं, 428 निघालं तरी आकडेवारी सारखी. कष्ट झाली आकडेवारी सारखी. तुमच्या हातात कागद आहे. 516 मतदान यंत्रात घुसले, निघताना 416च निघाले. कसं काय झालं? ही शेडिंग कशा झाली? मतदान कमी निघालं मतदान यंत्रातून आणि तरी देखील मतदानाची बेरीज सारखी. त्याचा फळ दुसऱ्याच्या मतदान यंत्र 190 ये झाले म्हणून 428. आता हे 428 190 मध्ये घुसलं होतं आणि ते कुठून निघालं? 190 ए मधून निघालं. बरोबर. आता 190 ए मध्ये घुसलेलं तर 428 निघालं किती? 516. 428 घुसलं, 516 70 घेऊन निघून आलं. या मतदान यंत्राचा जीवन फिरत आहे का? लगेच पैदा होता म्हणजे मतदान पैदा व्हायला लागले. हे मतदान यंत्रांना जर फुटत असतील तर या प्रशासनाने मला आत्ताच फासावं लागतं. याच्यावर ओरिजिनल सही शिक्के आहे. माझ्या घरात तयार केलेलं नाही मी. प्रत्येक पानावर ओरिजिनल सही शिक्का आहे. माझ्या घरात केलेलं नाहीये मी. आणि मागच्या पानपाला नको जाहीर शिक्का आहे. प्रत्येक पानाला पाहू शकता. प्रत्येक पानावर जाहीर शिक्का आहे. माझ्या घरात तयार केलेलं नाही. सक्षम अधिकाऱ्यांनी याला नोटिफाईड करून पण याच्यावर 100 वेळा अभ्यास केल्यानंतर 100 वेळा आकड्यांमध्ये बदल करून पाप लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील यांच्याकडून त्यांच्या पापाचा जे काही आपण म्हणतो सबूत, ते सबूत इथं सुटून गेलं मित्रांनो. त्याच्यानंतरचा किस्सा तुमच्या हातात कागद आहे मित्रांनो. कागदामध्ये बघा तुम्ही मोठा हिरवा चौकोन केलेला 14 मतांचा या लावणार आहे. हा जो केलेला आहे 48 आकडे बदललेले. त्या कागदाच्या काय जोडण्याचं त्याने माझ्याकडनं घेऊन जा. ओरिजिनल फाईल उचलून घ्या. सगळं ओरिजिनल फाईल उचलून घ्या. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्याकडनं घेऊन घ्या. मग मित्रांनो या 14 आकड्यांचे फरक मला पहिल्याच दिवशी लक्षात आला. कारण जे लक्षात गेला त्यांच्याकडून पूर्ण आकडेवारी काढली होती. 2 मिनिट पाहिजे आणि ती बी काही मानवी नाही. त्यांच्या हात सही शिक्क्याने. अरे बाबा ओरिजिनलचे वातावरण नाहीतरी अजून बदलून जातील आपल्याला म्हणेल असेल. त्यांच्या मापाची अवलाद असेल आणि खरंच ते त्यांच्या बापाची अवलाद असेल तर अजूनही यावं त्यांनी तर सांगावं की माझ्या मी जे सांगतोय ते खोटं आहे. एसपी असो, कलेक्टर असो, निवडणूक अधिकारी असो. त्याच्यानंतरचा पुरावा मित्रांनो हे 14 जे ओरिजिनल आकडेवारी होती पहिल्या दिवशी जाहीर झालेली. ती आकडेवारीची ओरिजिनल प्रत मागण्याकरता मी 4 वेळा तुमच्या समोर निवेदन दिले. प्रशासनाला 1 वेळा मी 4 वेळा दिले की मला तो कागद तुमच्याकडून मिळालेला आहे ओरिजिनल, ज्याच्यामध्ये तुम्ही आकडेवारी बदललेली नाही. त्या आकडेवारीवर फक्त तुमचा शिक्का मारून द्या. तुमचाच कागद आहे. ऐकलं होतं माझ्या बातम्या. यांनी तो कागद जमा करून घेतला आणि त्यांचा फेरबदलचा कागद माझ्या पासून दिला. डेप्युटी कलेक्टरचा चेहरा आहे माझ्या अर्जावर. तुमच्या जवळल्या कागदावर वाचा असा कागद आहे बघा. वाचा.
मागा गेला मधल्या पानामध्ये आहे, मध्ये खोला खोला पलटा पानं पलटा साहेब, असं होणार नाही. जोरबशा तोच कागद पलटा पलटा. राहते हा तिकडा वाचा काय म्हणतायत. श्री गाडेवरून अर्जदाराने जोडलेली प्रत अधिकृत स्वाक्षरी करून देता येणार नाही. का देता येणार नाही. प्रत तुमची हरवणी घातल्याकरता तुम्ही दुरुस्त केलेली प्रत मला देणार. माझ्या मोबाईलमध्ये तर पूर्ण अर्जाची सेटिंग आहे आणि त्याची झेरॉक्स माझ्यात आलेली आहे. त्या अर्जामध्ये नमूद करून आहे की मी मागितलेली प्रत मला मिळालेली नाही. मागच्या बाजूला मला अंडरलाईन केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी लिहून दिलेलं आहे की मी जो अर्ज मागितला होता, सॉरी मी जे प्रत मागितली होती आकडेवारीची ओरिजिनल प्रत पहिल्या दिवशी संगणकातून निघालेली ती प्रत मला पाहिजे. तिला या देशामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्व तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहात आणि ही गव्हर्नमेंट जनता जनार्दनच्या अंडरमध्ये आहे. म्हणून जनता जनार्दन तुमची बाप आहे आणि या बापाला उत्तर देण्यासाठी तुम्ही चौका द्यायला पाहिजे. याच्यानंतरचा पुरावा देतो मित्रांनो. मी शेवटच्या पानावर पाहून घ्या, वाचून घ्या. 74 आणि 75चं गणित बिघडलेलं आहे. ज्याला खात्री करत आहे त्याने खात्री करून घ्या. बघा सिंगम समजणारा एसटीला दोघांना मी निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब हे देशद्रोही केलगीचे मित्र आणि यांनी आवाहन केलं की हे कुठली सुरक्षा विकत घेऊ शकतात. तुम्ही चिंताडे येरवड्याची त्याची सुरक्षा विकत घेऊ शकतात एवढं आवाहन केलेलं आहे. तुमची ताकद पुरी पडेल. याच्याकरता मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे. निवेदन दिलेलं आहे साहित्याचं. एसटी करणार नाही गॅरंटी होती म्हणून मी कलेक्टरला निवेदन दिलं होतं. कलेक्टरने माझ्या पुढे विचार करेल याच्याकरता मी ते नरेंद्र मोदींना पाठवलं. वाचलं होतं कुठं मोदी मोदी म्हणून इमानदारी दाखवणारा माणसामध्ये कुठं तरी याची जाणीव होईल की नाही दुनियामध्ये कोई ईमानदार आहे. अगर हम नरेंद्र तो उभी महेंद्र बच्चे राहू कमीत कमी त्याच्यापासून तरी वाचण्याचा प्रयत्न करतील. परंतु विनाशकारण विपरीत बुद्धी भारतात थकवलं, महाराष्ट्रात ढकलं, पण त्यांचं घोडं धुळ्यात फसलं कारण या धुळ्यात त्यांचा बाप महेंद्र राहतो म्हणून त्यांचं घोडं फसलं. मी या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं की साहेब प्रत्येक उमेदवाराचे 2 प्रतिनिधी स्ट्रॉंग रूमला आम्हाला ठेवता यायला पाहिजे. तो कायद्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे. निवेदन दिलं त्यांचे सही शिक्षा आहे. तर त्यांना हे काळं घोडं पाप करायचं होतं मित्रांनो. कुठल्याही उमेदवाराला त्यांनी परवाना दिला नाही. परवाना दिला असता तर माझ्या बापाला माझ्या भावाला 24 तास ठेवलं असतं. कुठला कार्यकर्त्यांनी याला सगळं चाललं असतं आणि हे काळं पाप त्यांच्यावर दिलं नसतं. माझ्या बापाने माझ्या भावाने म्हटलं तर तो स्वतः बँड घेऊन तिथं उभा राहिलो असतो. तेवढी मर्दांची माझ्यात आहे. मी अगोदरही बोललोय मी वाघिणीचं दूध पिलेलोय. मी यांच्यासारखा लवाड्या मारून राजकारण आलेलो नाही. लोक कल्याण करण्यात आलेलो आहे आणि अजूनही माझ्या शब्दाला मी जिवंत आहे. यापुढे मी निवडणूक लढणार नाही. हे मी जरा मला शब्द दिला होता त्या शब्दाला मी आज जागृत आहे. माझा निवडणूक लढण्याचा संबंध यावा म्हणून मी हे पुरावे दिलेले नाही. या देशाची लोकशाही जिवंत असली पाहिजे आणि ती लोकशाही सावध करणे बरोबर. आणि शेवटचं पान त्याच्या खाली नाही त्याच्या खालचं हा खालून 2 नंबर बरोबर 2 नंबर खालून 2 नंबर हा बघा शेवटी 236 नंबर दिसला हा. त्याच्यानंतर 1171 326 288 आणि 614 हे झालेलं मतदान. आणि शेवटचा आकडा बघा 613 614 घुसते आणि 613 बाहेर निघाले. एकाचा मर्डर या घाईगडबडीत झाला. हे सगळं पुरावे तुमच्या समोर देत आहे. आणि खऱ्या अर्थाने जर ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निश्चित निवडणुका लढणाऱ्यांनी नामर्दासारख्या निवडणुका लढण्यापेक्षा जनतेची ही लोकशाही जिवंत असण्याकरता उद्या धुळे शहरामध्ये तीव्र आंदोलन करून टाका. 4-5 दिवसात हा निकाल बरखास्त करावा लागेल. अधिकाऱ्याला करावाच लागेल. आणि त्या करण्यासाठी दाढी काढा सुट्टक काढा आणि मैदानात या. जितक्या निवडणुका लढवू नका. लोककल्याणासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी देशाची लोकशाही जिवंत राहण्यासाठी मैदानात या. सर्वांना सांगितलं होतं मी की मी नवीन निवडणूक लढणार नाही. तरी देखील इथं नरेंद्रचा फळ मारून जाईल असं त्यांच्या मनात पाप झुकलुकली. त्यांना मी सांगितलं तुमच्या एखाद्या पोलीस प्रशासनाला मी घ्यायला भाग पाडतो आणि यांना FIR द्यायला भाग पाडतो. FIR नोंदवायला भाग पाडतो.
पण एकही विरोधक मर्दानगी सिद्ध करायला माझ्यासोबत जुळला नाही. तुमच्या कल्याणात फक्त महेंद्र देवरेलाच रस आहे आणि तुमच्यासाठी महेंद्र देवरे स्वतःचा प्राण गेला तरी चालेल अशी भूमिका घेऊन या सहसा बेधाक बोलण्याची तयारी दाखवत आहे. कुठलाही खोटा पुरावा घेऊन नाही आलेलो आहे. सर्व सत्य पुरावे या सही शिक्क्यांना राष्ट्रपती नाकारू शकत नाही. निवडणूक आयोगाची काय अवकाश त्याला देखील ऐकून घ्यावं लागेल. आणि आजही या ठिकाणी एक तास बसून राहतो. मर्दाची औलाद असतील त्यांनी इथं यावं आणि माझे हे पुरावे खोटे आहे जे सिद्ध करून दाखवावं किंवा त्यांनी केलेलं पाप त्यांनी केलेलं नाही हे सांगण्यासाठी छातीठोक जनतेसमोर येऊन दाखवावं. आव्हान देतो एसपींना, आव्हान देतो कलेक्टरांना. असतील मर्दाची औलाद आणि खरं असेल त्यांच्या अंगात देशभक्तीचं रक्त त्यांनी या चौकात या सेनाला यावं. अर्धा तास या स्टेपला 18 तारखेला काढलेली ट्रॉफी देतो. पाहिजे तो नियोजनाच्या सगळ्या झेरावशी देतो आणि या धुळ्याच्या जनतेला न्याय देऊन या देशाच्या जनतेला न्याय देऊन दाखवा. तरच तुमच्या अंगात आणि रक्तात खरंच देशाबद्दल इमानदारी हे सिद्ध होईल. वीस तारीखला त्यांना काही शिक्षा मागा काय 20 तारीखला शिक्षा मागा काढते देखील 27 तारखेला काढते देतात मला 7 दिवसाच्या आत कोर्टात त्या ठिकाणी दाखल करावं लागतं. 20 तारखेला 22 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी नव्हती. त्यांच्या तारखेला शिक्षा मारायला त्यांना 7 दिवस लागले. 7 दिन लोक काढते दिनात नाही टाईम खलास ते टाका त्यांनी 7 दिनांना कोर्टामध्ये जावाना तरी देखील जन आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळू शकतो आणि तो आपल्याला मिळवायचा आहे. कोर्टातही आपण जाऊ शकतो आणि जाणार त्यात काही शंका नाही. सर्वजण मिळून फाईन गोळा करा. वकिलाला जे काही 5-50 लाख रुपये लागतात सर्वजण मिळून जमा करा. माझ्या बापाचे वाहून आलेले तुमच्या कल्याणासाठी आयुष्याचे 10 वर्ष घालले आणि काबार कष्टाची कमाई घातली आणि आता माझी परिस्थिती कोर्ट कचेरीच्या क्षेत्रात आणण्याची नाहीये. तुम्हाला जर देशाबद्दल प्रेम असेल तर इथंच फंड गोळा करा. आत्ताच गोळा करा. तुम्हाला ते आव्हान देतो. उद्या चाललो वकिलाला फी द्यायला या समोर टाका 1000, 500, 100 ज्याला द्यायचे त्याला. लढायला कोर्टात पैसा लागतो आणि लढल्यानंतर मी तो वकील इमान ठेवेलच याची गॅरंटी नाही. तो जज इमान ठेवेलच याची गॅरंटी नाही. पण या देशाची जनता इमान ठेवेल याची गॅरंटी आहे. म्हणून ही जनताची अदालत घेतली मी. ही देशाची जनता बेईमान राहू शकतच नाही. या देशाच्या जनतेचे जे चालक आहेत त्या चालकांमध्ये 5-50 नालायक बेईमानी करू शकतात. त्यांच्यामध्ये ते 100% नालायक राहू शकत नाहीत. आणि जे 100% नालायक नाहीत त्यांच्यापैकी ज्यांना कोणाला असेल या देशाबद्दल प्रेम असतात त्यांनी हे पुरावे घेण्यासाठी इथं यावं आणि आता FIR दाखल करून घ्यावं. 420 मतदान यंत्र चोरी सिद्ध होणारे पुरावे, अफरातफरीचे पुरावे, मतदान सेटिंगमध्ये मतदान यंत्रामध्ये सेटिंगचे पुरावे, कुठल्याही अँगलने पुरावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी तो सिद्ध होणारच आहे. जर मतदान यंत्र चोरून घेऊन गेलेले तर मतदान यंत्रामध्ये घुसून त्यांनी सेटिंग करता ही गडबडी केलेली आहे. म्हणे त्यात तुमचा परिचय दिला सर्व. मी राजदीप आगळे, बहुजन मुक्ती पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे आणि धुळे ग्रामीणचा उमेदवार आहे. आणि महेंद्र भाऊ देवरेंनी हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये ज्या पद्धतीने हे जे घोटाळे करून BJPचे आमदार निवडून आलेले आहेत त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये पण अगोदर 2009ला जी 2009ची जी लोकसभा झाली त्यामध्ये काँग्रेसने घोटाळा केला होता फार मोठ्या प्रमाणावर आणि काँग्रेसने त्यावेळेला घोटाळा करून सरकार स्थापन केले होते. त्याच्या विरुद्ध त्यावेळेला 2009 मध्ये बऱ्याच राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात केस दाखल करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळा करता येऊ शकतो हे सिद्ध केलं. सिद्ध केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने 8 ऑक्टोबर 2013ला एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जर घोटाळा होतोय तर याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर पेपर ट्रेल दिला गेला पाहिजे किंवा जशी आपण ATM मध्ये गेल्यावरती पैसे काढतो, पैसे काढल्यानंतर एक पावती मिळते आणि त्या पावतीमधून आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे किती बाकी आहे, आपण किती काढली. तर अशी प्रत्येक मतदाराला एक पावती देण्यात यावी आणि त्या पावतीमध्ये त्याने कोणाला मत दिलंय हे त्याच्यात नोंद असावी. शिवाय दुसरी एक तशीच पावती डुप्लिकेट झेरॉक्स
ही मतदान केंद्र अध्यक्षाकडे केली पाहिजे. या भूमिकेतून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता, पण सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाचं इलेक्शन कमिशनने उल्लंघन केलेलं आहे आणि लोकशाहीला त्यांनी नौटंकी म्हणून निर्माण केलेली आहे. आणि हे सर्व काँग्रेस, बीजेपी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या भांडवलदारांच्या इशाऱ्यावरून हे सुरू आहे. आणि आमच्या 120 करोड जनतेचे कुठलेही प्रश्न सुटू नाही राहिले. मित्रांनो, इलेक्शनचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे, घोटाळ्यांचा फार मोठा इतिहास आहे. आणि या घोटाळ्यांच्या इतिहासातून जे सच्चा प्रतिनिधित्व आहे त्या सच्च्या प्रतिनिधित्वाला नेहमीच अडथळे निर्माण करण्यात आलेले आहे. 1952ला जी पहिली निवडणूक झाली, त्या पहिल्या निवडणुकीमध्ये जो जवाहरलाल नेहरू होता काँग्रेसचा सर्वसर्वा, त्या काँग्रेसच्या सर्वसर्वाने पहिल्यांदा जातीवाद केला भारतामध्ये. मी आता भाऊंना थोडं सुपूर्द करतो. मित्रांनो, दादांनी मला परवा सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाकडे मतदान यंत्राचे कागदी पुरावे नाहीत, म्हणून मतदान यंत्र रद्द केलं गेलं नाही. आज मी सर्वोच्च न्यायालय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कागदी पुरावे देत आहेत की मतदान यंत्रात घोटाळा होतो. संपूर्ण देशामध्ये मोठे मोठे तज्ज्ञ थकले, त्यांना कागदी पुरावा सापडत नव्हता. आज धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने 3 कागदी पुरावे देत आहेत. त्यांच्या असं सही शिक्क्याचे मतदान यंत्र रद्द करता येऊ शकतात, मतदान यंत्रात घोटाळे होऊ शकतात हे सिद्ध करणारे 3 पुरावे देत आहेत. शेवटच्या वेळेला पोलीस प्रशासनाला अत्यंत विनम्रतेने आवाहन करतो, त्यांच्यात जर खरंच इमानदारीचे रक्त असेल तर त्यांनी यावं आणि हे पुरावे घ्यावेत. मित्रांनो, जरा आवाज द्या, पोलिसांना जरा आवाज द्या, तुमच्या भाषेमध्ये यायला लावा, त्यांना आवाज द्या. या हवालदार साहेब, पुरावे घ्यायला या. महापापामध्ये एसटी आणि कलेक्टर देखील बरोबरीचे वाटेकरी आहेत. या महापापामध्ये बीजेपी आणि निवडणूक अधिकारी दोघे बरोबरीचे वाटेकरी आहेत. तुम्हाला ठरवायचंय देशाची लोकशाही जिवंत राहू द्यायची का कुत्र्यांच्या हवाला सोडून द्यायची. लक्ष तोडायला तुम्हाला ठरवायचंय. माझ्या परीने जे करता येत होतं ते मी केलेलं आहे. माझ्या परीने इमानदारीने पुरावे सिद्ध करायला देखील मी यांच्याकडनं पुरावे गोळा करण्यासाठी सिक्युरिटी मागितली होती. मित्रांनो, या एसपी कडनं का मुद्दामून मागितली होती. याला खरं इमानदारी आहे का, देशाबद्दल प्रेम आहे का. बायकोला म्हणतो जाईन अर्ज टाकून ये, की माझ्या बायकोला धोका, माझ्या नवऱ्याला धोका आहे असा अर्ज टाकून ये म्हणतो. या एसपींनी काय पाप केलं पाहिजे. पत्रकार बांधलं, जरा तुमच्या कॅमेराला झूम करा. आली ना आली अखिलेश कुमार, तुझी वारी आली. अर्ज दिल्यानंतर एसपीने त्या ठिकाणी शेरा मारला. योग्य ती कारवाई व्हावी कोणाला ते जायला. आणि एसपीने आदेश काढला की 4 शस्त्रधारी बंदोबस्त महिला देवळाला जाण्यात यावे, घरापासून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी आणि मतदान केंद्रावर वापस येण्यासाठी. मला त्या दिवशी शस्त्रधारी पोलीस राहिले असते तर मी हे पुरावे घेऊन वापस मतदान केंद्रावर गेलो असतो, पण यांनी मला त्या दिलं नाही. एसपीचा आदेश निघाला आणि तो आदेश निघाला यानंतर देखील पश्चिम देवपूरचा पीआय किंवा त्यांचे हवालदार ड्युटी बजवायला येत नाही. आता एसपीचे दिवस तर त्यांचा बॉस एसपी तुम्हीच ठरवा. शेरा मारलेला अर्ज, जो अर्ज शासकीय दप्तरात जातो, तो अर्ज त्यांनी काय केलं, नपुसक तो अर्ज माझ्याकडे परत करून दिला. नोंदच केली नाही त्यांनी शासकीय दप्तरी. त्यांचा चेहरा आहे, शिक्का आहे, याच्यात फोटो देखील आहे. पत्रकार बांधवांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. या शहरामध्येच जाऊ द्या, तुमच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जर माझ्या कुठं गुन्हा असेल तर एसपी साहेब तुम्ही मला संरक्षण द्यायला मागं पुढे विचार केला असता. तुम्ही त्या दिवसापासून पुढ्यात आले, त्या दिवसापासून मतदानाला न्याय मिळाला आणि हा देश महासत्तेचा वैचारी मी संघर्ष करत आहे. हे सत्य समाजसेवकाचा बनण्याचा धंदा नाही, कुठला काही बेईमानीचा धंदा नाही, कुठल्याही गुन्ह्याशी त्याचा संबंध नाही. आणि त्याची बायको तुमच्याकडे त्याच्या संरक्षणासाठी अर्ज करायला आली आणि स्वतःला सिंगम सेम म्हणणाऱ्या
एसटीने माझ्या बायकोचा अर्ज माझ्याकडे परत पाठवून द्या आणि नद्या चुकीने त्यांचा शेला त्याच्यावर राहून गेला. माझ्याकडे अर्ज आहे, त्यांनी दाखवून द्यावा त्यांच्या कार्यालयात तो अर्ज आहे का परत केला? कारण माझ्यामुळे त्या दिवशी सुरक्षा राहिल्याची त्यांनी मतदान यंत्रावर आपलं मतमोजणी केंद्रावरच चांगलं उभा करून दिला असता. तिथं सांगितलं असतं 15 मिनिटं थांबा अधिकाऱ्यांना, मी घरी जातून पुरावे आणतो, तुमच्या बेईमानीचा पडदा इथंच पास करतो. परंतु ते वातावरण गरम विरोधक देखील बाकीचे पडून गेले. तो निकालाचा रिझल्ट ऐकून तिथं एकटाच म्हणजे तेवढं शेवटपर्यंत बाहेर उभा राहिला. तसं पहिलंच पडून गेले, तसं चांगलं उभा राहिला. मी तर काही मला घालत नाही, पण जर चांगलं उभा राहिला तर पुरावे घरी राहण्याची आणि मी कुठेतरी दुसरीकडे पोचून जाईल. त्याच्यामुळे शांती जर म्हणतो दुसऱ्या दिवशी आपण हरकत नोंदवू. म्हणून हरकत नोंदवायला दुसऱ्या दिवसाची वाट पाहिली. 10 वाजता कार्यालय उघडत नाही तितक्या मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पोहोचला मित्रांनो, आणि हरकत नोंदवली. एका जबाबदार निवडणूक अधिकाऱ्याची सापडला बघा, हा एसटीचा शिवा दाखवून कागद आला होता. हा अर्ज माझ्या पक्षाने केला होता, एसटीचा शिवा व्हायला योग्य कारवाई व्हावी. ओरिजिनल अर्ज माझ्याकडे परत त्यांच्या कार्यालयात सापडणार नाही. असा सिंगल ठेवा ताज्या ठेवणार होता का आपला? छोटं पिक्चरच्या टाकीचं गेट बंद करून घेतलं होतं त्याने. भले निरापराध नागरिकाला प्रोटेक्शन दिलं जात नाही मित्रांनो, का? तुमच्या अंतरात्मा नाही करा. आणि जे लढावे देणारे त्यांच्यावर चापचाप केलं लागले. आणि जर तुमच्या न्याय हक्कासाठी लढत होतो आणि तुमच्या न्याय हक्कासाठी तिथं मतदान केंद्रावर लढवत शहरामध्ये बरे तुम्ही ठरवायचे. बेधडकपणे बाजारामध्ये मी त्यांची आबरू घेता येईल निर्णय कोणी घ्यायला तयार नाही, कारण त्यांचे हात काळे झालेले आहेत. एवढं प्रूफ करून दिल्यानंतर जर या शहरातील तरुण तरुण देशभक्त नको सगळं घरात बसत असतील तर मला नाईलाजाने म्हणावं लागेल की हिरव्याच्या पली अप्सरा आली. एवढा सुंदर योग आलेला धुळ्याचं नाव शेष जगभरात प्रसिद्ध करण्याचं, आणि ही अप्सरा आल्यानंतर हिरव्यासारखे घरात बसणार असाल तरुण बांधवांना, आणि तुमच्या रक्ताचं देशभक्ती जागृत होत नसेल आणि तुमचं रक्ताचं स्थळ होत नसेल तर पुन्हा सांगतो तसं भाषणात सांगतो तसं हे माझं दुर्भाग्य राहणार नाही, या धुळे शहराचं दुर्भाग्य राहील. हा विषय देशभरात नाही तर जगभरात प्रसिद्ध होणारा विषय आहे. आणि ही जी लाट आहे, या लाटची बेमानीची लाटला हा मोठा भूकंपाचा तळा देणारा हा विषय आहे. जेही त्यांच्या व्यतिरिक्त जेही पक्षवाले आहेत त्यांना वचन देतो, मी निवडणूक लढणार नाही तुमच्या विरोधात, पण जनतेला न्यायाची हक्क देण्यासाठी उद्या रस्त्यावर या. तुमच्या विरोधात कोणाच्या विरोधात स्वतः निवडणूक लढणार नाही. तेव्हा काँग्रेसवाले असो, राष्ट्रवादी असोत किंवा मर्त म्हणणारे शिवसेनेवाले असोत, लढा जनतेकरता कायदे पुरावे देतो मी तुमच्यासाठी. तुमच्या विरोधात मी स्वतः निवडणूक लढणार नाही. या जनता जनावर मायर आपला न्याय देण्यासाठी उद्यापासून एकत्र या, आणि या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्यापासून एकत्र या. माझ्याकडे येऊन तर तुम्हाला वाटेल तेवढे पुराव्याचे तुम्ही कागद घेऊन जा. आणि मित्रांनो, आज जरी कुणाला शंका असेल तर मी थांबू शकतो, आणि तुमचं समाधान झालं असेल तर मी तुमची रजा घेऊन इच्छितो. महेंद्र भाऊ देवरे यांनी जे आपल्या समोर मत व्यक्त केलं त्या मतला प्रवृत्त होऊन मी महेंद्र भाऊंना एक आश्वासन देऊ इच्छितो की नवी दिल्लीमध्ये या इलेक्शनच्या विरुद्ध नवी लिटिगेशन याचिका दाखल करावी लागेल. त्या याचिकेसाठी फ्री वकील त्यांना देण्यात येईल. मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ही घोषणा तुमच्या समक्ष करतोय. आणि जे काही पुरावे लागतील, जी काही मदत लागेल ती बहुजन मुक्ती पार्टी करेल. जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नये असे तिकडचे कोर्टाचे निकाल असताना भारत सरकार निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन लागू करते आणि त्याच्यातून असे घोटाळे निर्माण होतात. म्हणून मित्र, महेंद्र भाऊ देवरेंना मदत करा आणि त्यांना दिल्लीमध्ये जी याचिका दाखल करण्यासाठी जी मदत लागेल ती बहुजन मुक्ती पार्टी करेल. धन्यवाद. तुम्हाला या जनतेला न्याय मिळवून द्यावा लागेल. तुमच्या पक्षाला या धुळेकरांच्या मागं खंबीरपणे उभं राहावं लागेल. जनतेच्या वतीने आश्वासन देतो की जनता जनार्दनाला जर तुमच्या पक्षाने न्याय मिळवून दिला तर या धुळे मनपावर देखील तुमच्याच पक्षाला घेणं लागेल, आणि इथे विधानसभेला देखील तुमच्याच पक्षाला घेणं लागण्यासाठी मी आणि जनता जनार्दन योगदान देईल. घ्या. 45 दिवसामध्ये आपल्याला याचिका दाखल करता येते. मी महेंद्र भाऊ देवरेंना आश्वासन देतो की 45 दिवसाच्या आत आपली लिटिगेशन तिथे दाखल असेल. धन्यवाद. कोण घेते कागद अजून काय आपल्याला कोण घेतं घेऊन निघालो तुमचे राजा.
पुरावे घ्यायला ते आले नाहीत. त्यांनी कसं यायला पाहिजे तुम्ही ठरवा. मी तर त्यांना 100 वेळा आव्हान दिलं. जय हिंद, जय भारत.